लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 24 मतदारसंघातील मतदान आटोपलंय। मतदान आटोपल्यानंतर आता या मतदारसंघामधून कोण जिंकणार, कोण हरणार, कुणी कुणाचा सोबत राहूनच गेम केलाय, कुणी विरोधात असूनही ऐनवेळी साथ दिले, याबाबतची चर्चा रंगली आहे। हाडाचे कार्यकर्ते आपल्या साहेबांचं काय होणार याची गावोगावी फोनाफोनी करून आकडेमोड करतायत। दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या मतदानामध्ये सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अत्यंत चुरशीची लढाई झाल्याचे संकेत मिळत आहेत। त्यात तिसऱ्या टप्प्यामधील लढाई तर अधिकच चुरशीची ठरली होती। या टप्प्यात बारामती, माढा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा मतदारसंघात मतदान झाल्यानं येथील निकालांबाबत तर अधिकच उत्सुकता आहे। मात्र तिसऱ्या टप्प्यात मतदान झालेल्या 11 मतदारसंघांपैकी काही मतदारसंघ असे होते की जिथे उभे असलेले उमेदवार हे मित्र पक्षांच्या मदतीवर विसंबून होते। मात्र यापैकी काही ठिकाणी आघाडी युतींमधील मित्रांनीच मित्र पक्षांच्या उमेदवारांचा क्रॉस वोटिंग करून गेम केल्याची शक्यता वर्तवली जात आहे। या मतांच्या फिरवाफिरवीत आपल्याच उमेदवारांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न झाला असं बोललं जात आहे। अशाच 5 मतदारसंघांची आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच आहे। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसह काही समविचारी पक्षांची महाआघाडी आणि भाजपा आणि शिवसेना यांच्यासह इतर लहान मित्र पक्षांची महायुती अशी आघाडी युतीची सरळ सोपी मांडणी होती। बहुतांश मतदारसंघ ठरलेले होते। मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती। मुख्यमंत्री पदासाठी भाजपासोबत मतभेद झाल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला। हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यानं महाविकास आघाडीचा जन्म झाला आणि महाराष्ट्रातील आघाडी युतीची पारंपरिक समीकरणं पूर्ण बदलून गेली। त्यात मागच्या 2 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी 2 गटवजा पक्षांची भर पडली आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची महाविकास आघाडी आणि भाजपा शिवसेना शिंदे गट यांची महायुती आकारास आली आहे। मात्र आतापर्यंत एकमेकांचे विरोधक असलेले पक्षच मित्रपक्ष बनल्यानं अनेक मतदारसंघांमध्ये आघाडी युतीमधील मित्र पक्षाच्या उमेदवारांना मतं द्यायची की नाहीत यावरून स्थानिक पातळीवर वेगवेगळी गणितं जुळताना दिसून आली। काही महिन्यांवर आलेली विधानसभेची निवडणूक आणि भविष्यातील राजकारण याचा अंदाज बांधूनच सहकारी पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय ऐनवेळी घेतला गेला। त्यामुळे काही ठिकाणी मित्रपक्षांमुळेच मित्रपक्षांची गणितं बिघडताना दिसली। मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात मित्रपक्षांचा हिशोबी पवित्रा, क्रॉस वोटिंग यामुळे फसलेल्या मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे सातारा। साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत झाली। तसेच ही लढत अटीतटीची झाल्याची ही चर्चा आहे। काही रिपोर्ट्सनुसार येथे शशिकांत शिंदे यांचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात आहे, तर काही जण उदयनराजे यांच्या बाजूने कल असल्याचं म्हणतायत। मात्र येथील प्रचार आणि मतदानामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत ज्यामुळे येथील बाजी उदयनराजे यांच्या हातून निसटल्याचं बोललं जात आहे। सातारा लोकसभा मतदारसंघात नेहमीच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे। हा मतदारसंघ अजित पवार गटाला हवा होता। मात्र उदयनराजेंच्या आग्रहामुळे या जागेवर अजित पवार गटाला पाणी सोडावं लागलं। त्यानंतर येथील प्रचारात अजित पवार गट फारसा सक्रिय दिसला नाही। तसेच अजितदादांनीही 1-2 सभा घेत प्रचाराची औपचारिकता पार पाडली। अजितदादांचे निकटवर्तीय आमदार मकरंद पाटील हेही येथे फारसे सक्रिय दिसले नाही। तसेच येथून उदयनराजे यांना विजयी होऊ देणं राजकीय दृष्ट्या अडचणीचं असल्याचा होरा अजित पवार गटाकडून मांडला गेल्याची चर्चा आहे। त्यात साताऱ्यामध्ये घड्याळ नसल्याचा प्रभाव येथील मतदारांवर पडल्याचं दिसतंय। त्यामुळे अजितदादांसोबत असलेल्या पदाधिकारी आणि मतदारांनी घड्याळ नसल्यानं तुतारी वाजवल्याची चर्चा आहे। क्रॉस वोटिंगची चर्चा असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे माढा। माढ्यामध्ये भाजपाचे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत झाली। येथे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात मोहिते पाटील यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड होतं। त्यात येथील अजित पवार गटाच्या नेत्यांची साथ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळाली नसल्याची चर्चा आहे। येथे अजित पवार गटात असलेले ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवातीपासूनच रणजितसिंह यांच्या विरोधात भूमिका घेतली होती। त्यामुळे रामराजेंचा प्रभाव असलेल्या फलटणमध्ये तसेच अजितदादा गटात असलेल्या शिंदे बंधूंच्या करमाळा आणि माढा भागातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची मतं भाजपा उमेदवाराला ट्रान्सफर झाली नसल्याची चर्चा आहे। तसेच क्रॉस वोटिंग होऊन येथील राष्ट्रवादीच्या मतदारांनी कमळ हातात घेण्याऐवजी तुतारी समोरील बटन दाबल्याची चर्चा आहे। क्रॉस वोटिंगमुळे महायुतीच्या उमेदवारांची गणितं बिघडल्याची शक्यता असलेला तिसरा मतदारसंघ म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग।
या मतदारसंघात उमेदवारीसाठी भाजपाचे नारायण राणे आणि शिंदे गटाचे किरण सामंत यांच्यात बरीच रस्सीखेच सुरू होती. दरम्यान अखेरच्या क्षणी किरण सामंत यांच्याऐवजी नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली गेली. त्यामुळे किरण सामंत हे नाराज होते. या मतदारसंघात प्रचार ऐन रंगात असताना किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील बॅनर काढून तसे संकेतही दिले होते. दरम्यान येथील मतदाना दिवशी किरण सामंत हे अचानक नॉट रिचेबल झाल्यानं त्यांनी येथील गणित फिरवल्याची चर्चा आहे. तसेच ठाकरे गटातील नेते करत असलेल्या विधानांवरून किरण सामंत यांनी शिंदे गटातील शिवसैनिक मतदारांना भाजपाऐवजी मशालीकडे वळवल्याच्या शक्यतेला बळ मिळत आहे. सध्या याबाबत फार कोणी बोलत नसलं तरी किरण सामंत यांच्या या खेळीमुळे रत्नागिरीमधील सामंतांशी बांधील असलेला शिंदे समर्थक मतदार ठाकरे गटाकडे वळला असेल तर त्याचा मोठा फटका नारायण राणे यांना बसू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी जागा वाटपात वादाचं केंद्र ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. सांगलीमध्ये महाविकास आघाडीत झालेल्या मतभेदांमुळे येथे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत रंगली होती. त्यात विशाल पाटील यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर घेतलेली आक्रमक भूमिका, काँग्रेसला डावलले गेल्याची भावना, यामुळे इथे मुख्य लढत ही संजय काका पाटील विरुद्ध विशाल पाटील अशी झाल्याची चर्चा आहे. तर येथील लढतीत चंद्रहार पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेल्या चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांकडून साथ मिळत नसल्याचं चित्र येथे दिसत होतं. त्यात काँग्रेसची नेते मंडळी प्रचार सभेत चंद्रहार पाटलांसोबत दिसत असली तरी कार्यकर्ते मात्र लिफाफा घेऊन फिरत होते. त्यामुळे येथून ठाकरे गटाच्या उमेदवाराविरोधात महाविकास आघाडीमधूनच मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची चर्चा आहे. तसेच याचा फटका चंद्रहार पाटील यांना बसू शकतो. क्रॉस वोटिंगमुळे खेळ बिघडलेला आता 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटुंबातीलच 2 सदस्यांमध्ये लढत रंगली होती. त्यात शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार ह्या आमने सामने आल्या होत्या. येथे शरद पवार यांची मदार ही मतदारांमध्ये असलेल्या सहानुभूतीवर होती, तर अजित पवार यांची भिस्त पक्षातील कार्यकर्त्यांसोबतच भाजपा आणि शिंदे गट या मित्र पक्षांवर होती. मात्र अजितदादांच्या पक्षासाठी त्यांचे एकेकाळचे विरोधक असलेल्या हर्षवर्धन पाटील, विजयबापू शिवतारे आदी मंडळींनी किती काम केले याबाबत शंका आहे. त्यात भाजपाचा प्रभाव असलेल्या भागात या लढतीबाबत फार उत्सुक नसलेला भाजपाचा कोर मतदार घराबाहेरच पडला नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथेही क्रॉस वोटिंग आणि मतदारांच्या अनिच्छेने गणित बिघडवलेला आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय. आता मतदान आटोपल्यानंतर कुठे काय झाले याच्या चर्चा आणि तर्कवितर्क रंगले असले तरी 4 जून रोजी अंतिम निकाल लागल्यानंतरच याबाबतची खरी परिस्थिती समोर येणार आहे. तुमच्या मते क्रॉस वोटिंगमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं गणित कुठल्या मतदारसंघात बिघडू शकतं याबाबतचा तुमचा अंदाज आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. बाकी तुम्ही आपले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओज डेली पाहताय ना? जर पाहत नसाल तर लागलीच जावा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे. सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.